आवाज बंद करा प्लीज, आवाज बंद करा. काम डाऊन, काय झालंय तुम्हाला? शांत व्हा प्लीज. प्लीज आवाज बंद करा, मला खरंच त्रास होता. आवाज बंद करा. मॅम इथे कसलाच आवाज नाहीये, तुम्ही शांत व्हा ना प्लीज. कसलाच आवाज नाहीये. आवाज शांत होत नाही, आवाज थांबत नाही. मॅम कसलाच आवाज नाहीये इथे. तुम्ही आधी प्लीज शांत व्हा आणि डोळे उघडा. प्लीज डोळे उघडा. ऐका माझे इथे बघा, डोळे उघडून काहीच नाहीये इथे. प्लीज शांत व्हा. नाही जमणार मला, नाही मला त्रास होता. प्लीज मला सहन होत नाही. प्लीज आवाज बंद करा प्लीज. मॅम प्लीज काम डाऊन. मी सांगतोय तुम्हाला, ट्रस्ट मी, मी आहे तुमच्या बरोबर. काही होणार नाहीये तुम्हाला. प्लीज प्लीज डोळे उघडा. लुक एट मी. काहीच नाहीये इथे. प्लीज प्लीज. काहीच नाहीये इथे. सगळं शांत आहे. कसलाच आवाज नाहीये. राईट. काम डाऊन, काम डाऊन. Are you okay now? हाँ, sorry. हळू ठसका लागेल तुम्हाला. हळू. तुम्हाला आणखी काय हवंय? काही खायला वगैरे आणू किंवा डॉक्टरकडे जायचं असेल तर मला तसं सांगा. आपण डिरेक्टली जाऊया. मला फक्त तुम्ही लोकेशन सांगा कुठे जायचं. आपण लगेच जाऊ. काही नाही, त्याची काही गरज नाही. आय एम ओके नाउ. शुअर. Sorry you had to see that. It's okay. Don't be sorry, please. तुम्ही ओके आहात ना आता? बस, that's important. आपण निघायचं, मीटिंगला जायचं आपल्याला. आपण निघूयात. नाही नको. आय थिंक आपण ऑफिसला परत जाऊ. आय डोंट थिंक सो की मला आज मीटिंग झेपेल. मी मीटिंग पोस्टपोन करते. आपण आज ऑफिसलाच जाऊया. नो प्रॉब्लेम. तुम्ही जे म्हणाल ते. आपण ऑफिसला जाऊया. ओके. अरे यार फोन सोड ना मला. प्रॉब्लेम काय मग? आवाज खाली. आवाज खाली नाही तर अशा 2-4 मुस्काटात ठेवीन ना. अजून काय काय चाललं होतं तुझं तिकडे बाहेर? काय चाललं होतं म्हणजे बरोबरच केलं मी. ती सई मला माज दाखवत होती ना, मला पैशांवरून ऐकवत होती. मला ना तिचा तोच माज उतरवायचा होता. मोठे मिरवत असते ना जहागीरदारांची सून म्हणून. मी पण दाखवलं. ही जहागीरदारांची सून पण कमी नाहीये. असं ठरवलं ना तर एका चुटकीत सगळ्या जहागीरदारांना डिस्ट्रॉय करून टाकेन. याच्या अक्कल गहाण पडलीये का? अक्कल तुझी? मॉम यार तू मला मारू नको ना. तू माझ्या बाजूने की त्या सईच्या बाजूनेस? आता ती सई माझ्या फोनजवळ ना लोटांगण घालत आली असती. प्लॅन सक्सेसफुल झालं असतं माझं. पण नाही, तू आलीस ना आणि काय केलंस तू येऊन? सगळ्यांसमोर माझ्याच कानाखाली मारलीस. नशीब समज कानाखालीच मारली. तर तिथे बाहेर जे काय चालले होते ना तमाशे तुझे, ते बघितल्यानंतर एक मोठा दगड घ्यावा आणि तुझ्या रिकाम्या डोक्यात घालावा असं वाटलं होतं मला. मॉम माझ्या डोक्याला रिकामं नाही बोलायचा तू. गबस. उथळ पाण्याला खळखळाट ठार. मूर्ख मुली, कधीतरी जरा विचार करून वागत जा. प्रेग्नंट असल्याचं नाटक करतेस ना तू. मग ही अशी आरडाओरडा करत सगळीकडे उड्या मारत असा तो एवढा मोठा भाजीचा गाडा अशी ढकलत चालली होतीस. अगं त्या जहागीरदारांना संशय आला असता तर कुठल्या प्रेग्नंट बाईला हे असं सगळं जमतं आणि येतं? खरंच नाही येत का मॉम? कर्म माझं काय पाप केलं होतं म्हणून मी पोरगी आली आहे माझ्या पोटी. अगं दलदलीत फसत चालली आहेस, कळतंय का तुला? म्हणजे
तू मारू नको चिखल चिखल काय केलं कोणतरी चिखल चिखल कळलं मला ते माझे बाई अगं प्रेग्नंट आहेस असं खोटं सांगितलंयस की नाही तू आणि ते आता खरं करायचं झालं तर हा तुझा नवरा फोटोत सुद्धा डुंकून बघत नाहीये तुझ्याकडे कशी होणार आहेस प्रेग्नंट अगं तुझं बिंग फुटलं तर काय होईल माहितीये का तुला या आधी हाताला धरून बाहेर काढलं होतं त्या जहागीरदारांनी आता कमऱ्यात लात घालून बाहेर काढतील यार मॉम कळतंय ग मला म्हणून तर फ्रस्ट्रेशन येतं ना मला म्हणून या अशा वियर्ड गोष्टी होतात माझ्याकडून आणि त्या सईला जोपर्यंत मी असं पॅनिक मध्ये बघत नाही ना तोपर्यंत माझ्याकडून अशा वियर्ड गोष्टी होतच राहतात बाई तू आधी शांत हो ओके 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 बेटर झालं बस बस आता त्या सईला हरवण्यापेक्षा हे जे नाटक करतेस ना ते निभावून नेणं जास्त गरजेचं आहे की नाही त्या जहागीरदारांना अशी सहज संधी नको देऊस तुला या घरातनं बाहेर काढायची या छोट्या मोठ्या तमाशांनी काय होणार आहे अंजली सईला तुला जर कायमची शमवायची असेल ना तर आधी तुला तुझी जागा या जहागीरदारांच्या घरात पक्की करावी लागेल आणि आता या 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 माणसात काय म्हणतेस त्याला हिंदोळा हा तोच तो हिंदोळा त्याला आधी कसं गोळ्यात घेतलं होतंस की नाही आणि मग आता सुटला तो हातातनं तसा त्याला परत गोळ्यात घे काही कर माझ्या आई प्रेग्नंट हो खरोखरची गरोदर हो आणि जहागीरदारांचा वारस तुझ्या पोटी आधी जन्माला येऊ दे त्या सईच्या यादी कळतंय का काय विचार करत असेल हा माझ्याबद्दल की मी किती वीक आहे याला पण मी खोटीच वाटत असेल का याच्या मनातली माझी इमेज पूर्णपणे बदलून गेली असेल का आई काय होऊन बसलंय मला तर एखादं वादळ येऊन गेल्यासारखं वाटतंय मला आपल्या शेजारच्यांकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती मला कधी वाटलंही नव्हतं की आपली मदत करायची सोडून आपली मजा घेतील म्हणून सई अगं लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची आपल्या घरातलीच व्यक्ती इतक्या वेड्यासारखी वागत होती म्हटल्यावर लोकांना तरी काय दोष द्यायचा आपण तरी बरं ललिताताई वेळेवर आल्या आणि अंजलीला थाऱ्यावर आणलं काय माहिती आता ही मामी पण काय ऐकवत असणार आहे तिला मी तिच्याकडून पण फार अपेक्षा नाही करू शकत आहे मला तर आता असं टेन्शन आलं की घरातले बाकीचे आल्यावर आज घडलेला प्रकार कळला तर किती वाईट वाटेल ग त्यांना देवा आई मी पॅनिक होऊन देवांशना कॉल केला होता काय बोलला तो आमचं असं काही एवढं फार बोलणं झालंच नाही पण ते पण विचारात पडले असतील ना काय झालंय म्हणून मी काम करते त्यांना फोन करून सांगते की आता सगळं काही ठीक झालंय मी पण ना काय करत असते ना लिसन आय डोंट नो तू आता माझ्याबद्दल काय विचार करत असशील ऍक्च्युली मगाशी जे काही घडलं ते खरंच माझ्या हातात नव्हतं पास्ट मधल्या काही एक्सपिरियन्सेसमुळे मला हे असे मध्येच पॅनिक अटॅक्स येतात स्पेशली रोड क्रॉस करताना मॅम इट्स ओके तुम्हाला एक्सप्लेन करायची काहीच गरज नाहीये फाईन नाही तसं नाही बट आय डोंट वॉन्ट यू टू जज मी का जज करेन तुम्हाला आणि मी कोण आहे जज करणार आणि समजा मी जज केलं पण तर तुम्हाला वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाहीये इट्स ओके सी शेवटी आपण माणसं आहोत आपला राग भीती आनंद सगळ्यांनाच वाटतंय आणि कधी कधी सुटतो आपला इमोशन करून कंट्रोल दॅट्स ओके म्हणून आपण माणूस म्हणून चुकतो असं नाही ना सो इट्स फाईन आणि इनफॅक्ट
अशाच वेळी आपल्याला कोणाची तरी खूप गरज असते, राईट? लागतोय का ग फोन? ही देवांशला सारखा फोन करून त्रास का देते? कामं नाही आहेत का हिला? सॉरी, अरे ब्लूटूथ कनेक्टेड आहे, डिस्कनेक्ट पण. देवांश, मी तुला ब्लूटूथ डिस्कनेक्ट करून देऊ का? म्हणजे तुला तुझ्या बायकोशी बोलता येईल. और मी ड्राईव्ह करते. इट्स फाईन, इट्स फाईन. नाही अरे, इट्स ओके. तसंही आता मला बरं वाटतंय. आय कॅन ऑलवेज ड्राईव्ह. त्याचं काय आहे, आपण सतत असं थांबत राहिलो ना तर ऑफिसला पोचायला उशीर होईल. पण फोन असू द्या देवांश, मी नंतर करते फोन तुम्हाला. सॉरी म्हणजे मला माहित नव्हतं तुम्ही आणि शमिका मॅडम एकत्र आहात म्हणून. मी यासाठी तुम्हाला कॉल केला होता की आता सगळं काही ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. हा म्हणजे नक्की झालं काय होतं? सॉरी, मला मगाशी काहीच आवाज येत नव्हता नीट. काही नाही, मी सांगेल ना नंतर तुम्हाला. आता तुम्ही काळजी घ्या. मी ठेवते फोन. बाय. काय गो बाळा, काय झालं? ते देवांश आणि शमिका मॅडम एका मीटिंगसाठी बाहेर गेले आणि नेमका मी कॉल केला त्यांना. म्हणजे मगाशी ते दोघं एकत्र होते म्हणून त्यांनी फोन घेतला नाही? नाही नाही आई, असं काही नाही आहे. ॲक्च्युली मीच ऑफिसच्या टायमिंगला कॉल केलाय, माझंच चुकलं. त्यात काय चुकलंय तुझं? अगं तू काय फोनवर बोलतच बसणार होतीस का? 2 मिनिटात फोन ठेवला असतास. बायको आहेस तू त्याची, हक्क आहे तुझा तो. आणि खरं तर तू इतके फोन करतेस म्हटल्यावर देवांशनी स्वतःहून तुला एक फोन करायला हवा तो चौकशी करायला. ठीक आहे नाही, ते पण कामातच होते आणि आपल्याला तरी काय माहित होतं ते तिकडे काय सुरू आहे ते. एक सांगते बाळा, तू म्हणजे देवांशवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे त्याचा नवीन जॉब आहे, तो बिझी असेल, सगळं मान्य आहे मला. आणि एवढ्यात लागोपाठ ज्या काही गोष्टी घडतायत ना, म्हणजे ती शमिका तुम्हा दोघांना भेटली काय, त्यानंतर देवांशला तिच्याच ऑफिसमध्ये जॉब मिळतो काय, आणि आता सतत त्याच्या तोंडात तिचंच नाव असतं. माहित नाही का, पण मला हे सगळं बरोबर वाटत नाही. म्हणजे काम आणि घर या दोन्ही गोष्टीमध्ये अंतर ठेवायलाच हवं ना. आणि आपला नवरा दुसऱ्या कोणाबरोबर आहे म्हणून वाईट वाटेल तर त्यात काही चुकीचं नाहीये. मी फक्त तुला सावध करते, सावध राहा. सावध रहा, ही खरी मसालेदार बातमी आहे. माझी मूर्खले उगाचच भलत्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकवून घेते. ललिताताई, अहो या ना, इथे का उभ्या? मला माफ करा जानकीताई, माझ्या लेकीच्या वतीनं मी तुमच्या असं काय करताय तुम्ही? खरं तर ह्या अशा गरोदरपणाच्या काळात शहाण्यासारखं वागायला हवंय तिने, पण
ती शमिका तुम्हा दोघांना भेटली काय, देवांशला तिच्याच ऑफिसमध्ये जॉब मिळतो काय, आणि आता सतत त्याच्या तोंडात तिचंच नाव असतं. पण मला हे सगळं बरोबर वाटत नाही. देवी, आई पण उगाच अति विचार करतात ना. नाही म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय देवांश कधीच असं वागणार नाही. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते कधीच चुकीचं पाऊल नाही उचलणार. आत्ता पण ऑफिसमधून घरी यायला निघाले असतील. आल्यावर लगेच आवाज देतील, सई 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 कुठे आहेस. दिव्या, तुझा आशीर्वाद आम्हा दोघांच्या पाठीशी कायम असाच राहू दे. देवांश, हॅलो मॅम. आय नो मी तुला आधी पण सांगितलं, बट आजसाठी खरंच थँक्यू. आय एम युअर वेलकम. नाही खरंच, म्हणजे मी इमॅजिनही करू शकत नाही की आज जर तू नसतास तर माझं काय झालं असतं. आता या सगळ्या गोष्टींचा विचार नका करू. काळजी घ्या स्वतःची. ओके. तू निघतोयस का? हां, निघतोय. ॲक्च्युली सई वाट बघत असतात ना माझी. ॲक्च्युली इव्हिनिंगची कॉफी आम्ही एकत्रच घेत असतो रोज. मॅम, तुम्हाला काही बोलायचं होतं का प्रोजेक्टबद्दल वगैरे? नाही. ओके. तुम्ही पण घरीच जात असाल ना आता? मी तुम्हाला ड्रॉप करू कुठे हवं तर? नाही, त्याची काही गरज नाही. म्हणजे मी एवढ्या लवकर घरी जाऊन काय करू? माझ्या घरी माझी कोणीच वाट बघत नाही. ओके. ओके, गुड नाईट मॅम. मी निघतो. टेक केअर. गुड नाईट. का होतंय असं? याने बायकोचं नाव घेतलं की माझी एवढी चिडचिड काय होतीये? असं वाटतंय की याने घरी जाऊच नाही, इथेच माझ्या बरोबर थांबावं. पण कसं थांबवू मी याला? सी यू टुमॉरो. बाय. बाय. व्हॉट? हे कसं शक्य आहे? एका रात्रीत एवढे सगळे डिझाईन्स कसे कम्प्लीट होणार आहेत? अहो पण तुम्ही मलाही समजून घ्या ना, कसं शक्य आहे? नाही, तुम्ही अशी डेट प्रीपोन करू शकत नाही. तुम्ही माझी सिच्युएशन समजून घ्या. माझ्याकडे सुद्धा स्टाफ नाहीये. ओके फाईन. नाही, आय ट्राय माय बेस्ट. बाय. काय झालं मॅम? ऑल ओके? देवांश, अरे तू घरी गेला नाहीस अजून? मी निघतच होतो, तुमचा आवाज ऐकला म्हणून थांबलो. काय झालंय? ऑल ओके? हो, ऑल ओके. नाही म्हणजे ऍक्च्युली हे क्लायंट्स रे, एक डेट देतात सबमिशनची आणि मग अचानक ती डेट प्रीपोन करतो. हो, मग आता काय, मला सवय आहे रात्रभर जागून काम करायची. आय डू इट. मॅम, मी थांबतो तुमच्या बरोबर. अरे नाही, इट्स ओके. त्याची काही गरज नाहीये. तू घरी जात होतास ना? मॅम, आय अंडरस्टँड. एकतर तुमचा आजचा दिवस ऑलरेडी खूप हेक्टिक होता, त्यात तुमची तब्येत पण खराब, आणि आता हे रात्रभर जागरण. मी थांबतो. आणि कसं आहे, आपण दोघे एकत्र मिळून काम करू ना, तर काम पण लवकर संपतो. राईट? आर यू शुअर? येस मॅम. वर्क कम्स फर्स्ट ऑलवेज. आणि तुझी बायको? त्या घेतील समजून. डोंट वरी. ओके ग्रेट. थँक्स अगेन. मी तुला कॉन्फरन्स रूममध्ये भेटून 5 मिनिट्स. या शुअर, चालेल. मी थांबतो तिकडे. या तुम्ही.
प्लीज. चला, देवांश यायची वेळ झाली आहे. कुठल्याही क्षणी येऊ शकतात हे. ते आले की मस्त त्यांच्यासमोर कॉफी घेऊन उभी राहते, म्हणजे कशी छान स्माईल येईल त्यांच्या चेहऱ्यावर, फ्रेश वाटते. देवांश लवकर या, कॉफी होत आली आहे. देवांश, हॅलो, कुठे आहात तुम्ही? सई सॉरी, मी अजून पण निघालो नाही, ऑफिसमध्येच आहे. जरा उशीर होणार आहे मला आज. आय एम सॉरी सई. मी देवांश, काम सुरू करायच्या आधी आपण एक कॉफी पिऊया. हॅलो हॅलो सई. सई, आय एम सो सॉरी. मला माहिती आहे तुम्ही माझी वाट बघत असाल, पण काय झालंय ना, जरा काही काम प्रिपोन झालंय आणि आता जर इथे थांबून काम नाही केलं ना तर शमिका मॅमना एकट्याला सगळं काम करायला लागेल. अच्छा, आत्ता त्यांचाच आवाज होता का? हो, मी थांबू ना. आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही दुसरा काही प्लॅन तरी केला नाही आहे ना? नाही नाही नाही, माझं काही प्लॅनिंग नव्हतं. तुम्ही तिकडेच थांबा, कारण तुमची जास्त गरज आहे ना तिकडे. मला माहिती होतं, तुम्ही समजून घ्या. काही हरकत नाही. थँक्यू सई. मी इकडे निघालो की फोन करतो. हो, बाय. थँक्यू. काय गसेल, देवाचा फोन होता ना, कुठपर्यंत पोहोचलाय? आई, आज त्यांना अचानक काम आल्यामुळे उशीर होणार आहे यायला. हा मुलगा म्हणजे ना, आत्ता कुठे नोकरी सुरू झाली आहे याची, आणि लगेच याची दगदग पण सुरू. ठीक आहे म्हणा, त्यानिमित्ताने सगळ्या टीम मेंबर्सची चांगली ओळख होईल त्याची. एकत्रच काम करायचं ना शेवटी. काय म्हणाला, कोण कोण थांबणार आहे ऑफिसमध्ये? टीम नाहीये, फक्त देवांश आणि शमिका मॅडम. अच्छा, आई, ती भाजी द्या ना, मी भाजी करते. देवांश, आपण एक ब्रेक घ्यायचा का? म्हणजे आता बराच वेळ काम करतोय आपण. नाही, इट्स फाईन, मी दमलो नाही. पण मी दमले. ऍक्च्युली ना, आता डोळे जड व्हायला लागलेत माझे. ठीक आहे, मग घेऊयात थोडा वेळ ब्रेक. काहीच प्रॉब्लेम नाही.